Hello friends, today we see about the menopause. ओके, तर आज आपण पाहणार आहे की मेनोपॉज म्हणजे काय, त्याची कारणं कोणकोणती आहेत, चेंजेस काय काय होतात आणि त्याचे साइन सिम्पटम्स काय काय आहेत, हे आपण आज मेनोपॉजमध्ये बघणार आहे. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला बायोसायन्समध्ये सुद्धा विचारला जातो, ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये विचारला जातो. म्हणजे GNMसाठी बायोसायन्स असा आहे, BSc नर्सिंगसाठी ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. तुम्हाला प्लस हा थर्ड इयरला गायनेकॉलॉजी अँड मिडवायफरीमध्ये सुद्धा विचारला जातो. प्लस फर्स्ट इयर MSc नर्सिंग ह्यासाठी सुद्धा हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. तर न वेळ वाया घालवता आपण स्टार्ट करूया. तर मेनोपॉज is a permanent cessation of periods in a woman's life. It is also known as a climacteric. Menopause transition can last a few years before it's completed, and the average age of menopause is 51 years with a range of 43 to 57 years. तर काय सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये की मेनोपॉज हे एक परमनंट सिजेशन आहे. परमनंट म्हणजे फिक्स, सिजेशन मीन्स काय, बंद. ओके, तर मेनोपॉज हे एक परमनंट सिजेशन आहे ऑफ पिरियड. आता पिरियड म्हणजे काय, मेन्स्ट्रुएशन सायकल किंवा मेन्सेस. ओके, तर मेन्सेस ही वुमनच्या जीवनातून म्हणजे एका स्त्रीच्या जीवनातून परमनंटली बंद होते, त्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो. आणि त्यालाच आपण क्लायमॅक्ट्रिक असं सुद्धा म्हणू शकतो. असंही विचारू शकतात की राईट शॉर्ट नोट्स ऑन क्लायमॅक्ट्रिक, तेव्हा गोंधळून जायचं नाही. तर हा सुद्धा आपला सिलेबसचा पार्ट आहे आणि क्लायमॅक्ट्रिकलाच मेनोपॉज असं म्हणतात. क्लिअर? ओके. Menopause transition can last a few years before it's completed. मेनोपॉज ट्रान्झिशन जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपले मेन्सेस चालूच असतात. आणि मेनोपॉजचं जे ॲव्हरेज एज आहे ते 51 इयर आहे आणि त्याची रेंज असते की वयाच्या 43 ते 57 वर्षापर्यंत तुमचे जे पिरियड्स असतात, वुमन्स लाईफमधले जे पिरियड्स असतात ते जातात. नेक्स्ट आहे पेरीमेनोपॉज. समजलं इंट्रोडक्शन? इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला एकच लिहायचं आहे की डेफिनेशन, मेनोपॉज इज अ परमनंट सिजेशन ऑफ पिरियड इन वुमन्स लाईफ. त्यालाच आपण म्हणतो क्लायमॅक्ट्रिक. अँड द ॲव्हरेज एज ऑफ मेनोपॉज इज 51 इयर विथ रेंज ऑफ 43 to 57 years. नेक्स्ट आहे पेरीमेनोपॉज. Natural menopause occur gradually as ovaries do not stop working at once, so the transition to menopause is known as perimenopause. इथं काय दिलं आहे की आपला जो नॅचरल मेनोपॉज येत नाही तोपर्यंत काय होतं आहे, ओव्हरीज त्यांचं काम थांबवत नाहीत. म्हणजे मेनोपॉज जोपर्यंत येत नाही, म्हणजे मेनोपॉजचं जे संक्रमण आहे, जे सायकल आहे ती येत नाही तोपर्यंत ओव्हरीज त्यांचं काम करतच राहतात, ते कधी स्टॉप करत नाहीत. त्याला आपण म्हणायचं पेरीमेनोपॉज. ओके. नेक्स्ट आहे फिजिओलॉजिकल चेंजेस. These changes are related to differences in hormonal level. जे काय फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत हे चेंजेस कुणाच्या रिलेटेड असतात की डिफरन्सेस इन हार्मोनल लेवल. जे काय डिफरन्सेस आहेत हार्मोनल लेवलमध्ये ते रिलेट असतात ह्या चेंजेसना, म्हणजे त्यांचा संबंध असतो. ओके, तर एक्झाम्पलमध्ये दिले लॉस ऑफ ओव्हॅरियन सेन्सिटिव्हिटी टू गोनॅडोट्रोपिन स्टिम्युलेशन leading to follicular decline, level of functional follicles and thus lead to एन्युव्युलेशन. तर चेंजेस का होतात फिजिओलॉजिकली,
कारण जे काय ओव्हॅरियनची सेन्सिटिव्हिटी आहे, तुमची ओव्हरीची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती लॉस होते आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचे जे फॉलिकल्स आहेत ते डिक्रीज व्हायला लागतं आणि लेवल ऑफ फंक्शन कमी झाल्यामुळं फॉलिकलचं जे काय काम करण्याची वृत्ती कमी झाल्यामुळं तिथं होतं ॲन्युव्युलेशन. म्हणजे काय, तुमचे ओव्हा फॉर्म होत नाहीत. नेक्स्ट आहे डिक्रीज इन लेवल ऑफ इस्ट्रोजन अँड लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन हार्मोन. Hence, the ovary is not able to release egg into the fallopian tube. तुमचे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी झाल्यामुळं ओव्हरीज एग प्रोड्यूस करू शकत नाहीत फॅलोपियन ट्यूबमध्ये. त्यामुळे सुद्धा फिजिओलॉजिकल चेंजेस होतात. थर्ड आहे देअर इज अ इंक्रीज इन सिरम FSH, दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, अँड डिक्रीज इन इस्ट्राडियोल अँड इनहिबिन लेवल. FSHची लेवल इंक्रीज होते आणि इस्ट्रोडियलची लेवल डिक्रीज होते. ओके, यामुळे सुद्धा चेंजेस दिसून येतात. फर्स्ट आपण काय बघितलं की ओव्हॅरियन सेन्सिटिव्हिटी लॉस होते. सेकंड काय बघितलं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन डिक्रीज होतात, त्यामुळे ओव्हरीज काय होतात, एग प्रोड्यूस करू शकत नाहीत, त्यामुळे सुद्धा चेंजेस होतात. आणि थर्ड FSH लेवल इंक्रीज होते आणि इस्ट्राडियोल आहे ते डिक्रीज होतं. तर हे 3 फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आपण बघणार आहे साइन सिम्पटम. फर्स्ट आहे हॉट फ्लॅशेस. मध्ये हॉट फ्लॅशेस कुठं दिसायला लागतात, ऑन द फेस, चेहऱ्यावर, मानेजवळ, छातीच्या तिथं ते स्प्रेडअप होतात. ओके, म्हणजे ते पसरतात. नेक्स्ट आहे नाईट स्वेट्स. रात्री घाम खूप यायला लागतो. स्लीप डिस्टर्बन्स अँड इरिटेबिलिटी, झोप लागत नाही, स्लीप डिस्टर्ब होते आपले आणि इरिटेट होतं. प्रत्येक गोष्ट इरिटेट व्हायला लागते आपल्याला. हे नाही आवडत, ते नाही आवडत, हे असंच काय केलं, तसंच का केलं. बघा, मेनोपॉज हा पिरियड मोस्टली आपल्या आईंमध्ये दिसून येतो. सतत आई आपली चिडचिड करत असते की हे का नाही काम केलं, ते का नाही काम केलं, तुला इतका काय प्रॉब्लेम होतोय, हे का इथंच पडलंय तिथंच पडलंय, असं ते इरिटेट करतात तुम्हाला. ओके, म्हणजे त्यांची स्वतःवर पण चिडचिड होत असते आणि तुमच्यावर पण. ओके, त्यामुळे जर आई आपल्याला ओरडत असेल, रागावत असेल, चिडत असेल तर तिला समजून घ्या. ती मुद्दाम करत नसते, तर हार्मोनल चेंजेसमुळं हे तिला फेस करावं लागत असते. आणि त्यामध्ये आपल्याला असं वाटते की कुठंतरी मम्मीचं प्रेम आपल्याला कमी भेटतंय किंवा मम्मी आपल्यावर प्रेमच करत नाही. तर हे असं काही नाही आहे. ह्या हार्मोन्स चेंजेसमुळे, ह्या मेनोपॉजमुळे आपल्याला आईचं दुःख कळत नाही आहे. ती काय मुद्दामून करत नसते, त्यामुळे तिला समजून घ्यायचं ह्या पिरियडमध्ये. आणि तुम्ही नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार. त्यामुळं हे एक साइन सिम्पटम असतं इरिटेबिलिटी मेनोपॉजचं, त्यामुळे समजून घ्यायचं. ओके, नेक्स्ट सडन रेडनिंग ऑफ द स्किन ओव्हर द नेक अँड चेस्ट विथ अ फिलिंग ऑफ इंटेन्स बॉडी हीट. तर अचानकपणे आपल्या त्वचेवरती कुठे मानेच्या जवळ, मानेवर किंवा छातीवर आपल्याला रेडनेस फॉर्म होतोय, म्हणजे लाल स्किन व्हायला लागतं तुमची आणि आपल्याला वाटायला लागते की आपली बॉडी गरम झालेली आहे. प्रोफ्यूज पर्स्पिरेशन म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये एकसारखा घाम सुटायला लागतो तुमच्या तळ हातांना, अंडर आर्म्समध्ये, चेहऱ्यावरती अचानकपणे खूप सारा घाम यायला लागतो, त्याला म्हणायचं प्रोफ्यूज पर्स्पिरेशन. नेक्स्ट आहे ब्रेस्ट डिस्कम्फर्ट. ब्रेस्ट डिस्कम्फर्ट म्हणजे असं टेंडरनेस जाणवायला लागतो ब्रेस्टमध्ये किंवा पेन व्हायला लागते.
त्यामुळं असं अस्वस्थ वाटतं आपल्याला. नेक्स्ट आहे वजायनल ड्रायनेस. तुमची जी वजायना आहे ती ड्राय पडते. फिलिंग ऑफ कोल्ड, तुम्हाला खूप थंडी वाजून येते. ऑस्टिओपोरोसिस, ह्याच्यामध्ये काय होतं आहे, बोन्स वीक होतात. ड्रायनेस ऑफ स्किन, स्किन ड्राय व्हायला लागते. चेंजेस होतात वेटमध्ये, वजन वाढायला लागतं. डोकं दुखतं आहे. मेंटल एक्झॉशन, खूप मानसिक तणाव आल्यासारखं होतं आहे आणि त्यामुळे काय होतं आहे, मूड तुमचे स्विंग व्हायला लागतात. स्लोड मेटाबॉलिझम, डायजेशन व्यवस्थित होत नाहीत, हळू होतं. ड्राय वजायनल इचिंग अँड डिस्कम्फर्ट, ड्राय वजायनल इचिंग का होणार आहे, कारण वजायना तुमची ड्रायनेस झाली आहे, त्यामुळे तुम्हाला इचिंग होणार आहे आणि डिस्कम्फर्ट. नेक्स्ट आहे युरिनरी प्रॉब्लेम्स, तुम्हाला UTI इन्फेक्शन बसू शकतं. सिस्टीस इनकंटिनन्स होऊ शकतं. UTI युरिन ट्रॅक इन्फेक्शन. ओके. देन पेन इन जॉईंट, जॉईंटमध्ये पेन व्हायला लागतं. डिस्पॅरेनिया, इट इज नथिंग बट पेनफुल इंटरकोर्स. ओके, म्हणजे हा एक पेनफुल इंटरकोर्स असतो आफ्टर और ड्युरिंग इंटरकोर्स टाईम. इट इज कॉल्ड ॲज अ डिस्पॅरेनिया. देन मोर फॅट बिल्डिंग अप ऑन द ॲबडॉमेन, ॲबडॉमेनवरती फॅट बिल्डअप व्हायला लागतं. म्हणजे कसं आहे, जे काय तुमचं घाण ब्लड आहे, जे काय अशुद्ध ब्लड आहे तुमचं, ते एक्सपेल आउट होत नाही, ते बाहेर पडत नाही, त्यामुळं त्याचं रूपांतर फॅटमध्ये व्हायला लागतं आणि तुमची फॅट बिल्डअप व्हायला लागते. कुठे होणार आहे, ॲबडोमेनच्या तिथं. हेअर थिनिंग, जे काय हेअर ग्रोईंग आहे ते थिन होणार आहे, पातळ होणार आहेत. देन लॉस ऑफ ब्रेस्ट साईज, ब्रेस्टची साईज लूज होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. मेमरी लॅप्स, म्हणजे काय करायचं आहे हे विसरून जातात, दूध तापवायचं विसरून जातात. ओके, छोटी छोटी कामं जे असतात ते विसरून जातात. इरेग्युलर हार्टबीट इरेग्युलर व्हायला लागतं. एकदा खूपच वाटतं, एकदा खूपच कमी येतं. ओके, नॉर्मल नसतं त्यांचं हार्ट रेट. तर हे काही साइन अँड सिम्पटम्स आहेत. ओके, फर्स्ट बघितलं हॉट फ्लशेस, नाईट स्वेट, then sleep disturbance, irritability, sudden redness of skin over the neck and chest with feeling of intense body heat, profuse perspiration, breast discomfort, vaginal dryness, feeling of cold, osteoporosis, dryness of skin, weight changes, headache, mental exhaustion, mood swing, slow metabolism, dry vaginal itching and discomfort, urinary problem, pain in joint, dyspareunia, more fat buildup on the abdomen, hair thinning, loss of breast size, difficulty in concentration, memory lapse आणि irregular heartbeat. हे आपण साइन सिम्पटममध्ये पाहिलं. इंट्रोडक्शनमध्ये फक्त पाहिलं की मेनापॉज म्हणजेच क्लायमॅक्ट्रिक, तर परमनंट सिझेशन ऑफ मेन्सेस इज कॉल्ड मेनापॉज अँड द एज इज 51 इयर ॲव्हरेज एज आणि रेंज 43 to 57 इयर्स. पेरीमेनापॉज मीन्स द ट्रान्झिशन टू मेनापॉज. ओके, जोपर्यंत ट्रान्झिशन टू मेनापॉज येत नाही तोपर्यंत ओव्हरीज आपलं वर्क करणं सोडत नाहीत, ते ग्रॅज्युअली वर्क करतच राहतात, तर त्याला आपण पेरीमेनापॉज म्हणतो. फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये 3 बघितले. फर्स्ट आहे लॉस ऑफ ओव्हॅरियन सेन्सिटिव्हिटी, सेकंड डिक्रीज द लेवल ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, अँड थर्ड इज द इंक्रीज लेवल ऑफ FSH अँड डिक्रीज लेवल ऑफ इस्ट्रॅडिऑल. आणि नंतर बघितलं ते साइन सिम्पटम. आता अशा व्यक्तींना तुम्ही हेल्थ एज्युकेशन आणि काउन्सिलिंग कसं करणार.
तर फर्स्ट, reassurance the client and teach her coping measures. दिलासा द्यायचं पेशंटला की ह्या वयात हे होतंच. ओके, पेशंटला दिलासा द्यायचं. प्लस त्यातून कसं बाहेर पडायचं हे सुद्धा त्यांना शिकवायचं. टीच करायचं त्यांना की ह्यातून कोपअप कसं व्हायचं, ह्यातून बाहेर कसं पडायचं. देन सेकंड, explain her about the estrogen replacement therapy, ERT. एक्सप्लेन करायचं तिला की इस्ट्रोजन रिप्लेसमेंट थेरपी काय असते. अलॉंग विथ दिस टेल हर दॅट द एक्सेसिव्ह यूज ऑफ ORT increase the risk of endometrial cancer. तर इस्ट्रोजन रिप्लेसमेंट थेरपी जर जास्त घेतली तुम्ही तर तुम्हाला एंडोमेट्रियल कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. हे पेशंटला शिकवायचं, त्यांना एक्सप्लेन करायचं. Hence, it should be taken along with the course of synthetic progesterone with the prescription of the doctor. आणि त्यामुळेच आपण काय करायचं, सिंथेटिक प्रोजेस्टेरॉनचा सुद्धा कोर्स चालू ठेवायचा, पण त्याच्यासोबत डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असलं पाहिजे. स्वतःला वाटलं हां तिचं पण असंच होतं, तिनं ह्या टॅबलेट घेतल्या मी पण घेते, नो, तुम्हाला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पाहिजेच. Next is in case of hot flushes, the client is advised to avoid alcohol, smoking, spicy food, caffeine, hot coffee, to have cold liquid. ओके, तर हॉट फ्लॅशेस म्हणजे काय की असं गरम गरम वाफा यायला लागतात. ओके, त्यामुळं आपण काय करायचं, तशा पेशंटला सल्ला द्यायचा की तुम्ही अल्कोहोल घेऊ नका, स्मोकिंग करू नका, स्पायसी फूड खाऊ नका, हॉट कॉफी घेऊ नका, कॅफेन नको आहे. ओके, तर हे तुम्ही त्यांना ॲडवाईस करायचं आहे. फोर्थ, टू ट्राय स्लीप इन रूम विच इज व्हेंटिलेटेड अँड कूल अ फॅन कॅन ऑल्सो बी युज्ड. रूम त्यांची व्हेंटिलेटेड असली पाहिजे, त्याने झोपेसाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांची रूम कूल आणि व्हेंटिलेटेड असायला पाहिजे, फॅन असायला पाहिजे. आणि पेशंटनं लाईट कपडे म्हणजे असे सैलसर कपडे यूज केले पाहिजेत. जास्त एकावर एक कपडे नको आहेत. 8 टी-शर्ट आहेत, वरती टॉप आहे, त्याच्यावर स्वेटर आहे, त्याच्यावर ब्लँकेट आहे, नो. आधीच हॉट फ्लॅशेस असतात, त्यामुळे त्यांना सैलसर कपडे घालायचे आहेत जेणेकरून हवा खेळती राहील आणि त्यांना डिस्कम्फर्ट वाटणार नाही. फिफ्थ वन, इन्सोमनिया इज डील्ड विथ एक्सरसाइज, योगा अँड मेडिटेशन. जर इन्सोमनिया असेल, इन्सोमनिया इज नथिंग बट लॉस ऑफ स्लेप. तर झोप येत नसेल तर त्याने एक्सरसाइज केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, योगा केले पाहिजेत, प्राणायाम्स केले पाहिजेत. त्यामुळं काय होतं, थोडी शांतता भेटते आपल्याला. देन आपण सायन्स सिम्पटममध्ये सांगितलं की ड्रायनेस ऑफ व्हजायना असतं, तर त्याला ट्रीट कसं करायचं, तर व्हजायनल मॉइश्चरायझर किंवा लुब्रिकंट्स किंवा व्हजायनल इस्ट्रोजन प्रोडक्ट्स हे यूज करायचे. कधी, डिस्पॅरेनियामध्ये, मीन्स ड्युरिंग इंटरकोर्स टाईम. ओके, तर लुब्रिकंट्स यूज करायचे. नेक्स्ट आहे फॉर ऑस्टिओपोरोसिस. जर वीक असतील बोन तुमचे, दुखत असतील, तर तुम्ही विटॅमिन डी किंवा कॅल्शियमसुद्धा पेशंटला देऊ शकता. 8th वन, ॲडवाईज द क्लायंट टू कीप अ डॅम्प क्लोथ इन ऑर्डर टू कूल युअर सेल्फ और वन सेल्फ इन केस ऑफ नाईट स्वेट. पेशंटला ॲडवाईज करायचं की तुम्ही डॅम्प क्लोथ घ्या जेणेकरून तुम्हाला जास्त घाम येणार नाही. ओके, नेक्स्ट आहे अवॉइड हेवी ब्लिडिंग. अवॉइड करायचं जर हेवी ब्लिडिंग असेल तर. नेक्स्ट वन, रेग्युलर चेकअप इन्क्लुडिंग ब्लड प्रेशर, ब्लड शुगर लेवल, कोलेस्ट्रॉल, वेट अँड मॅमोग्राम्स. तर तुम्हाला रेग्युलर चेकअप करायला पाहिजे, कारण हार्मोन्सचे सिक्रेशन्स डिक्रीजेस होत असतात, त्यामुळे चेकअप करायचं.
हाईट काय सेमच राहणार आहे, पण वेट चेंजेस होत असतं. ब्लड प्रेशर, शुगर लेवल, ओके, मॅमोग्राम म्हणजे ब्रेस्ट साईज म्हणा किंवा ब्रेस्ट टेंडरनेस, हे सगळं मॅमोग्राममध्ये कळून येतं. इथंपर्यंत तुम्हाला कळलं. फर्स्ट बघितलं आपण इंट्रोडक्शन, देन पेरिमेनोपॉज, देन फिजिओलॉजिकल चेंजेस, सायन्स सिम्टम, देन हेल्थ एज्युकेशन अँड काउन्सलिंग. त्यानंतर फॉलो एरोबिक एक्सरसाइज फॉर हार्टसाठी आपल्याला एक्सरसाइज फॉलो करायच्यात. प्लस वेट बेअरिंग एक्सरसाइजसुद्धा बोनसाठी करू शकतो आपण. एक्सेप्ट इट ॲज अ न्यू फेज ऑफ लाईफ अँड बी पॉझिटिव्ह. त्यांना सांगायचं की हे जे आहे चाललेलं आहे, इरिटेट होत आहे, चिडचिड होतं आहे, झोप लागत नाही, तर याचा स्वीकार करा आणि कायम सकारात्मक राहा. टू हॅव फ्रिक्वेंट अँड लाईट मील्स. फ्रिक्वेंट मील आणि लाईट मील फॉलो करा, म्हणजे घ्या. जास्त लोड पण करायचं नाही. आणि आपल्याला समजा पेशंट खूपच प्रेशरमध्ये वाटलं तर आपण त्यांना अँटी डिप्रेसंट टॅबलेटसुद्धा देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपीसुद्धा आहे, जे काय करतात, मेनोपॉजचे सिम्टम्स रिलीव्ह करतात. म्हणजे मूड स्विंग, व्हजायनल ड्रायनेस, नाईट स्वेट, बोन्समधले जे विकनिंग आहे ते सगळं ते कमी करतात. आणि HRT हे आपल्याला म्हणजे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी हे टॅबलेटमध्ये मिळतं, जेलमध्ये मिळतं, क्रीममध्ये मिळतं, पेसरीजमध्ये मिळतं, स्किन पॅचेसमध्ये मिळतं. ओके, तर ह्याचे बेनिफिट्स काय आहेत की व्हॅझोमोटर सिम्टम कमी होतात. प्लस आपली क्वालिटी ऑफ लाईफ इन्क्रीज होते, म्हणजे झोप व्यवस्थित लागते, मसल्स पेन ह्यापासून सुटका भेटते. प्लस मूड जे आपले चेंज होत असतात ते डिक्रीज होतात. प्लस डिप्रेसिव्ह सिम्टम डिक्रीज होतात. युरोजेनायटल सिम्टम्समध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला लागते, त्यांचा ड्रायनेस जातो, सेक्शुअल फंक्शन व्यवस्थित होतं, युरिनरी फ्रिक्वेन्सी व्यवस्थित राहते. देन रिडक्शन इन ऑस्टिओपोरोसिस रिस्क. ऑस्टिओपोरोसिसचे ज्या रिस्क आहेत त्या कमी होतात. बोनमधलं मिनरलची डेन्सिटी इन्क्रीज होते, त्यामुळे फ्रॅक्चर होत नाही. अँड रिडक्शन इन कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज. जे काय हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम होणार आहेत ते तुम्हाला होणार नाहीत. त्याच्यामध्ये थेरपीज आहेत. ओरल इस्ट्रोजिन, त्याच्यामध्ये प्रिमॅरिन अँड मायक्रोनाइज्ड इस्ट्रोडिओल, ओरल प्रोजेस्टिन, ओरल इस्ट्रोजिन कॉम्बिनेशन, सायक्लिक ओरल, ट्रान्सडर्मल, व्हजायनल इस्ट्रोजिन प्रिपरेशन, ट्रान्सडर्मी, ओरल इस्ट्रोजिन अँड अँड्रोजिन कॉम्बिनेशन. ओके, तर हे सगळं आपल्याला मेनोपॉज. आय होप तुम्हाला समजलं असेल. HRT एवढं तुम्हाला विचारत नाही, पण तुम्हाला मेनोपॉजमध्ये इंट्रोडक्शन, पेरिमेनोपॉज, फिजिओलॉजिकल चेंजेस, सायन्स सिम्टम आणि हेल्थ एज्युकेशन हे इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Press the like button and share to your nursing friend. Thank you. Have a nice day. Bye bye.